जय शिवराय शेतकरी मित्रांनो, प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण एका नवीन सोयाबीन वाणाबद्दल माहिती घेणार आहोत, RVSM 1135। तर बघू शकता 5 एकरमध्ये आपण या वाणाची पहिल्याच वर्ष आहे आपलं, या वाणाची आपण पेरणी केलेली आहे। तर आपला अनुभव कसा आहे या वाणाबद्दल आणि शेंगा कशा आहे याबद्दल संपूर्ण माहिती या वाणाबद्दल आपण घेणार आहोत। आपण प्लॉटच्या आतमध्ये देखील जाऊ आणि तुम्हाला लाईव्ह शेंगा दाखवणार आहोत कशा प्रकारचे लागलेले आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर शेतकरी बंधूंनो, 15 जूनला आपण या वाणाची पेरणी केलेली आहे। आज जवळपास आजची तारीख आहे 13 सप्टेंबर आजची तारीख आहे। 2 दिवसात याला 3 महिने पूर्ण होणार आहे। तर प्लॉट बघू शकता तुम्ही। या वाणावर जर आपण बघितलं रोगाची संख्या, तर येलो मोजाक असेल, मुळकूज, खोडकूज कुठलाही रोग आपल्या या प्लॉटमध्ये तुम्हाला दिसणार नाही। बघा, येलो मोजाक पण नाही आहे। फक्त जे पाने खाणारी अळी आहे त्या अळीचा थोडा प्रादुर्भाव या वाणावर थोडा जास्त दिसतो आपल्याला। पाने खाणारी अळी जास्त आहे, कारण या व्हेरायटीचं पान थोडा मोठा आहे आणि खाण्यासाठी थोडं लुसलुशीत आहे, असं नरम पान आहे। त्यामुळे पाने खाणारी अळी थोडी जास्त असते या वाणावर आणि सतत पाणी चालू असल्यामुळे आपल्याला फवारणीचा चान्स या व्हेरायटीवर मिळाला नाही। आपण पहिलीच फवारणी आपण केली होती, त्यावरच आपला प्लॉट आहे, कुठलीही आपली फवारणी करणं झाली नाही। सगळ्या शेतकऱ्यांची हीच परिस्थिती आहे, कारण पाणीच एवढं आहे की आपल्याला बघू शकता अशा प्रकारचं चिखल शेतात आहे, कुठलीही आपली फवारणी चालत नाही। त्यामुळे आपण काही फवारणी केली नाही आहे। तर या वाणाला शेंगा बघा तुम्ही, अशा प्रकारच्या शेंगा तर भरपूर आहेच, पण शेंगाची भरण बघा। अशा प्रकारचं छान वाण आहे RVSM 1135। कुठे कुठे आपल्याला 4 दाण्याच्या शेंगा देखील दिसतात या वाणात। आणि भरण तुम्हाला दाखवतो कशा प्रकारचं भरलेलं आहे। जर हे बघा, अशा प्रकारचं चांगल्या प्रकारची भरण या वाणात मला वाटली। 335 या सोयाबीनपेक्षा 8 ते 10 दिवस लवकर येणारं वाण आहे RVSM 1135। ही मध्य प्रदेशची व्हरायटी आहे आणि महाराष्ट्रात या व्हरायटीची खूप मागणी होती आणि भरपूर शेतकऱ्यांनी यावर्षी या व्हरायटीची लागवड केलेली आहे। तर तुम्ही जर नवीन व्हरायटीचा विचार करत असाल तर या व्हरायटीचा नक्की विचार करा, कारण कमी दिवसात आणि भरण देखील चांगली आहे शेंगांची। बुडातल्या शेंगा बघा, बुडातल्या शेंगा देखील चांगल्या भरलेल्या आहे। आता आणखी आपला प्लॉट पिवळा पडला नाही म्हणजे 8 ते 10 दिवस आणखी भरण चालूच राहील शेंगाची। जसं तुम्हाला सांगितलं, पाने खाणारी अळी थोडी जास्त असते। शेतकऱ्यांना आपण खरी माहिती देतो। बघू शकता प्लॉटच्या मधोमध आपण उभे आहोत, कुठेही आपण काठावरचा व्हिडिओ घेत नाही। आणि हे आपल्या प्लॉटच्या मधातल्या कंडिशन आहे सोयाबीनची अशी। आणि यावर्षी माझी थोडी चूक झालेली आहे। हे बघू शकता, आपलं अंतर थोडं जास्त आहे। 2 तासातलं जर अंतर आपण बघितलं, 1.25 फुटावर मी पेरणी केलेली आहे। म्हणजे 21 इंच आपण पेरणी यंत्राच्या सहाय्याने, बैलाच्या पेरणी यंत्र आहे आपल्याकडे, त्या पेरणी यंत्रावर आपण या वाणाची पेरणी केली होती। तर या वाणाला जागा कमी लागते, हाईट कमी असते या वाणाची। त्यामुळे आपण 1.5 फुटात आणि 1.25 फुटात देखील या वाणाची पेरणी करू शकतो। माझा थोडं अंतर जास्त झालेलं आहे, तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये थोडं अंतर जास्त आहे। एकरी 25 किलो बियाणं मी पेरलेलं आहे, त्यामुळे अंतर थोडं जास्त असल्यामुळे थोडं तण नियंत्रण करण्यात तण नियंत्रण झालं नाही बरोबर, थोडं तण जास्त आहे। तर तुम्ही जर या वाणाची पेरणी करत असाल 1.25 फुटात 1.5 फुटात देखील आपण चांगल्या प्रकारे एकरी 25 किलो बियाणं वापरून अशा प्रकारे या वाणाची पेरणी करू शकतो। तर शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता। खूप छान व्हेरायटी आहे, लावायची असेल तर बिंदास लावा। तर अशाच माहितीसाठी प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।